नमस्कार. आज 19 मार्च 2026 वार आहे गुरुवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम गुढीपाडवानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्यानंतर वृत्तपत्र विश्लेषण. उत्साहावर आव्हानाचे संकट, गुढीपाडव्याला बाजारात चैतन्य, सोने वाहन खरेदीकडे कल. त्यानंतर शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर यंदा गदा, 16 मे ते 15 जून दरम्यान जनगणनेचे त्यांना काम आहे. त्यानंतर प्रगती मापनासाठी काय कसे मोजावे, लोकसत्ता जिल्हा निर्देशांक सोहळ्यात केंद्रीय सांख्यिकी सचिव डॉक्टर सौरभ गर्ग यांचे व्याख्यान. उद्या व्याख्यान त्यांचं होणार आहे. यासोबतच पहा लोकसत्ता जिल्हा निर्देशांकची जी यादी आहे ती उद्या प्रकाशित केली जाईल. त्यानुसार पहा लोकसत्ता जिल्हा निर्देशांक जेव्हा येतील त्यानुसार तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार ती यादी पाहायची आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये जे उद्योग आहेत, त्यानंतर काय करायला हवं, वे फॉरवर्ड काय आहेत, हे सर्व लोकसत्ता एक एक जिल्ह्याबद्दल देतं. जसं की पहा आज आय थिंक रायगड जिल्ह्याचं देण्यात आलेलं आहे. तर उद्यापासून तुम्ही ही तुमच्या जिल्ह्यानुसार पाहायचं आहे डेली. ओके, प्रत्येक म्हणजे मी सांगणार नाही, पण डेली PDF तर तुम्हाला अवेलेबल होते टेलिग्राम चॅनलवरती. तिथून तुम्ही आता रायगड जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी हा जिल्हा प्लीज एकदा पाहून घ्या. म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये काय काय गोष्टी आहेत व त्यामध्ये काय काय चेंजेस करणं गरजेचे आहेत. आता हे असं मी का सांगत आहे, ज्यावेळेस तुम्ही UPSC इंटरव्ह्यूमध्ये जाणार आहात किंवा MPSC इंटरव्ह्यूमध्ये जातात, तिथे पहिला प्रश्न असतो तुमच्या जिल्ह्याबद्दलचा, बरोबर. मग अगदी तुमच्या जिल्ह्याबद्दल तुमची पॉझिटिव्ह गोष्टी काय आहेत व तिथं निगेटिव्ह गोष्टी काय आहेत, ह्या सर्व गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. व हे सर्व आपलं लोकसत्ता तयार करून देत आहे. त्यामुळे प्लीज सर्वांनी स्वतःच्या जिल्ह्यानुसार ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. त्यानंतर 4 वर्षापासून 2800 कोटी रुपयांची देणी प्रलंबित, रोजगार हमीची मजुरी थकीत. आता खरं पाहिलं तर जे MG नरेगाची स्कीम आहे तीच बदललेली आहे. VBG रामजी स्कीम आलेली आहे. त्यामुळे अगदी आता या न्यूजचं रिलेव्हन्स तेवढंसं राहिलेलं नाही आहे व निगेटिव्ह बातम्या UPSC पण विचारत नाही. त्यामुळे मी या न्यूजला थोडंसं स्किप करत आहे. ओके, आता तुम्हाला माहिती आहे ना की 2800 कोटी रुपयांची थकिती आहे. बस झालं, एवढंच लक्षात ठेवा. बाकी पहा दुसरे पण भरपूर काही गोष्टी आहेत जिथे आपल्याला प्रश्न मिळू शकतात. त्यामुळे अगदी खोदा पहाड निकला जेव्हा या पद्धतीने करू नका. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी भरपूर वेळेस विचारलेत की सर नोट्स कशा काढायच्या. ओके, मी जे काही टीचिंग करत आहे किंवा मी जे शिकवतो त्याच्या नोट्स कशा काढायच्या, तर माझ्या मते आता तुम्ही नोट्स काढण्यास जास्त प्राधान्य देऊ नका, कारण मी हे सर्व PDF तुम्हाला कंपाईल करून देत आहे. यासोबतच पहा यामध्ये मी प्रश्न पण देत आहेत. त्यानंतर प्रश्नावरून आठवलं, ज्या विद्यार्थ्यांनी मला WhatsAppवरती प्रश्नाचं उत्तर सेंड करत आहेत प्लीज ते टेलिग्रामवरती सेंड करा तुम्ही, कारण पहा मला तिथं एनिटेशन करता येतील. म्हणजे पहा अगदी मी असं टिक करून वगैरे तुम्हाला मार्किंग तिथं देऊ शकेन. WhatsAppवरती काय होतं पहा, मला म्हणजे लॅपटॉपवरती माझा WhatsApp वगैरे नाही आहे, टेलिग्राम मी यूज करतो. त्यामुळे पहा अगदी मला किती यामध्ये मार्क वगैरे द्यायचे किंवा कुठं काय तुमचं चुकलेलं आहे तिथंच काही सजेशन असतात ते देता मला नक्की टेलिग्रामवरती दिल्यानंतर PDF तुम्हाला मला देता येतील. त्यामुळे प्लीज शक्य झालं तर तुम्ही मला टेलिग्रामवरती पाठवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर अगदीच थोडंसं विलंब लागेल पहा ॲन्सर चेक करण्यासाठी, कारण म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचे ॲन्सर शीट वगैरे येतात. म्हणजे 1 ते 2 दिवस मला थोडासा वेळ तुम्हाला ॲन्सरचे सजेशन वगैरे देण्यास लागेल. तर थोडंसं तुम्ही तेवढं नक्कीच मला प्रतिसाद देऊ शकता. ओके, व मिनिमम 24 तासामध्ये तुम्हाला ॲन्सर शीट तुमची जी आहे ती वापस चेक करून मिळवली जाईल याची मी खात्री देईन. पण थोडंसं जरी विलंब झाला तरी तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, त्याच्यानंतर परत नोट्सबद्दलच बोलणार आहे मी थोडंसं. तर पहा माझ्या मते तुम्ही नोट्सला प्राधान्य वगैरे देऊ नका सध्याला तरी, कारण ही जी PDF आहे ही वाचण्याचा तुम्ही डेली प्रयत्न करत चला. ओके, म्हणजे यामध्ये जे महत्त्वाचे आहेत ना त्या मी सगळ्या बातम्या टाकलेल्या आहेत. आता पहा कालच्या न्यूजपेपरमधील आपण मुख्यमंत्री महाफंड योजना हे घेतलेलं होतं, बरोबर. आता मी बोलत असताना ना महिमा संस्थेची स्थापना तिथं सांगितलेलं नव्हतं, परंतु ही मॅगझिनमध्ये तरी मी ऑलरेडी इन्क्लूड केलेलं आहे, बरोबर. मग यामधून तुम्ही हे महिमा संस्था काय आहे हे नक्कीच वाचून घेऊ शकता. कारण पहा मी बोलत असताना ना काही गोष्टी सुटतात माझ्या, पण मी मान्य करतो. पण तुम्हाला परत पहा जर तुम्ही न्यूजपेपर जर वाचायला लागलात ना, आता अगदीच हेच जर पेपर तुम्ही वाचायला बसलात तर पहा मी दुसरी पण ही पण बातमी घेतलं असतं. परंतु खरंच UPSC आणि MPSCमध्ये रिलेव्हन्स नाही आहे व सध्याला पहा अगदीच UPSCसाठी 66 दिवस आहेत. त्या नजरेतून जर पाहिला तर प्रत्येक बातमीला आता एंटरटेन करू शकत नाही आपण. ओके, त्यामुळे प्लीज तुम्ही वृत्तपत्र शक्य झालं तर तुम्ही रीडिंग स्पीड वाढवण्यासाठी ना नक्की न्यूजपेपर रीड करा, परंतु विदाऊट म्हणजे त्याला तुम्ही जास्त तिकडे कल वगैरे नका. जेवढं महत्त्वाचं आहे ना तेवढं मी ऑलरेडी आपल्या PDF टाकतच आहे. ओके, व ते पण UPSCच्या दृष्टिकोनातून, म्हणजे जेवढ्या बातम्या मला लक्षात येतील ना तेवढं मी नक्कीच टाकण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पहा अगदीच मृणाल सरांच्या जर भाषेत सांगायचंच म्हटलं तर अगदी सच्चा प्यार आणि करंट अफेअर्स जर तुम्ही शोधून जर पाहायला घातला तर ते मिळणार नाही तुम्हाला. ओके, त्यामुळे थोडंसं थांबा. ओशियन आहे करंट अफेअर्स म्हटल्यानंतर,
त्यामुळे पहा सिलेबसला स्टिक होऊन राहा. ओके, त्यामुळेच म्हणतात पहा टॉपर की तुमच्याजवळ सिलेबसची कॉपी असणं गरजेचं आहे. काय म्हणतात ते टॉपर, तर अगदीच पहा सिलेबस जर असाल ना तर तुम्ही स्टिक राहता किंवा मला एवढंच करायचं आहे आणि PYQ म्हटल्यानंतर तुम्हाला समजतं की UPSC कुठपर्यंत विचारू शकते किंवा MPSC कुठपर्यंत विचारते. ओके, मी अगदीच माझं MPSC PYQ जास्त पाहिलेले नाहीत जसं की मेन्सचे वगैरे, परंतु नक्कीच मी प्रयत्न करत असतो व वारंवार मी पाहण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे निश्चिंत राहा, बातमी सुटू देणार नाही व नोट्स ज्या आहेत ना त्या काढण्याची मला सध्याला तरी आवश्यकता वाटत नाही की तुम्ही त्याबद्दल डबल काम वगैरे करावं. अन्यथा मग हे न्यूजपेपर पाहण्याचं काय म्हणजे हे व्हिडिओ पाहण्याचा तुम्हाला फायदा काय आहे मग. ओके, म्हणजे तुम्ही जर नोट्स काढणार असाल तर ते योग्य नाही आहे. हां, जर तुम्हाला आणखीन जर नोट्स काढायचंच असतील ना तर नक्की तुम्ही याचे काढू शकता. पहा ही जी PDF तुम्हाला प्राप्त होत आहे डेली, यामधून तुम्ही नोट्स काढण्याचा नक्की प्रयत्न करा. उर्वरित काही गरजेचं नाही. हां, असं होऊ शकेल पहा की आजच्या न्यूजपेपरमध्ये एक ब्रिक्सबद्दलचं आर्टिकल आलेलं आहे. सॉरी, हे कालचं द हिंदू आहे. कालच्या द हिंदूमध्ये ना ब्रिक्सबद्दलचं एक आर्टिकल आलेलं आहे, पण त्या आर्टिकलला मी आज घेतलेलं नाही आहे. आता ते आर्टिकल मी पुढे कधीतरी घेणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा, फक्त विश्वास ठेवा. कालच्या पण लेक्चरमध्ये मी काय म्हटलं होतं की ट्रस्ट युअर वेपन्स. तुम्ही जर युद्धात चालला असाल ना तर तुमच्या शस्त्रांवरती तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. मग तुम्ही जर माझे लेक्चर पाहत असाल तर तुम्हाला माझ्यावरती विश्वास असू द्या. मी ब्रिक्सबद्दल एकदा नक्कीच याबद्दल स्पष्टरित्या लेक्चर घेईल. ओके, मग त्या दिवशी आपण ना यामध्ये जे कंट्रीज आहेत किंवा UPSCचे PYQ आहेत ते सर्व काही पाहणार आहोत. पण आज मला वाटत नाही की ती वेळ आलेली आहे, कारण यावर्षी ब्रिक्सचं नेतृत्व भारत करणार आहे व मला माहिती आहे की ही खूप गरजेची न्यूज आहे. पण थोडंसं थांबा ना, लगेच उद्या पेपर नाही ना आपला. हां, पेपरच्या पूर्वी तरी मी नक्कीच तुम्हाला सपोर्ट करेन ना, त्यामुळे निश्चिंत राहा. ओके, आय होप तुम्हाला नोट्सचं जे प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झालेला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक, मी जर शक्य झालं ना तर लवकरच लोकमतमधील ज्या बातम्या आहेत जे की प्रिलिमसाठी खूप महत्त्वाच्या असतात पहा, पण प्रॉब्लेम असा आहे पहा, लोकमत हा जो वृत्तपत्र आहे तो खूप लोकल आहे. ओके, व लोकल असल्यामुळे त्यामध्ये एवढे निगेटिव्ह न्यूज असतील किंवा एवढे मर्डरचे वगैरे बातम्या असतील जे तुम्ही खपून घेऊ शकणार नाही. ओके, त्यामुळे मी थोडंसं सकाळी लोकमत वाचण्याचं टाळतो, परंतु शक्य झालं ना तर लोकमतमधील ज्या फॅक्च्युअल डाटा आहे ना तो टाकण्याचा आपल्या मॅगझिनमध्ये प्रयत्न नक्की करेन. ओके, एवढं मी करू शकतो. पण बाकी तुम्ही शक्य झालं तर नोट्स काढू नका. हां, जर काढायचंच असेल तर या मॅगझिनमधून तुम्ही परत एकदा तुमच्या भाषेमध्ये हे नोट्स वगैरे तयार ठेवू शकता. म्हणजे मी पहा आता हे 100 ते 200 शब्दामध्ये केलं आहे, तुम्ही याला 10 ते 20 शब्दामध्ये करू शकता ना. ओके, असं करण्यासंबंधी तुम्ही ते नक्कीच पावले उचलू शकता. ओके, डन. तर आता नोट्सची समस्या संपलेली आहे. त्याच्यानंतर पहा मजुरी थकीत हे आपल्यासाठी सध्याला गरजेचं नाही. मी म्हटलं ना VBG रामजी ही स्कीम आलेली आहे, त्यामुळे आपण तिकडे पॉझिटिव्हली जातो. याला आता सध्याला स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर शाळेला कुलूप कोणी लावायचे. आता हा आर्टिकल थोडासा निबंधासाठी वगैरे महत्त्वाचा ठरू शकतो, पण यामधून सगळ्यात जास्त महत्त्वाचं काय आहे तर महात्मा गांधी यांच्याबद्दलच्या जीवनामधील जे काही कोटेशन्स आहेत किंवा जे काही त्यांनी म्हटलेले संबोधन वगैरे आहेत ते खूप महत्त्वाचे ठरतात. तर पहा, गांधी म्हणायचे, माणूस एकदा भीतीच्या ताब्यात गेला की सत्याचेही दमन करू लागतो. ओके, हा जर स्टेटमेंट UPSCने डायरेक्टली तुम्हाला निबंध म्हणून जर विचारला तर तुम्ही काय लिहाल, किंवा इथिक्समध्ये जर हा प्रश्न आला तर काय लिहाल, याचं तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग नक्की करू शकता. ओके, आता याला मी आपल्या मॅगझिनमध्ये टाकलेलं नाही आहे पहा. ओके, हां, आता जे मी टाकलेलं नाही ना मी ते सांगत जाईन किंवा मॅगझिनमध्ये हे नाही आहे तर तुम्ही हे लिहून घ्या. तर नक्कीच हे तुमच्या डायरीमध्ये वगैरे लिहून ठेवत चला. कोटेशन आहे कोट आहे महात्मा गांधी यांचं, माणूस एकदा भीतीच्या ताब्यात गेला की सत्याचेही दमन करू लागतो. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच निबंध लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा अगदी तुमचे विचार याबद्दल अनुसरून लिहिण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता, किंवा एक डायरी मेंटेन करा. जेव्हा मी कोट वगैरे असे सांगत जाईन किंवा डाटा फॅक्च्युअल वगैरे सांगत जाईन त्यावेळेस म्हणजे जे लिहायचं आहे ते जर सांगत जाईन ते तरी तुम्ही नक्की लिहू शकता. ओके, डन. तर तुम्हाला हे पॉईंट लिहायचं आहे व याबद्दल विचार करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही एकांतमध्ये असता त्यावेळेस या गोष्टीचा नक्कीच विचार करा की माणूस एकदा भीतीच्या ताब्यात गेला की सत्याचेही दमन करू लागतो. ओके, डन. त्याच्यानंतर पहा, बाकी महात्मा गांधी यांच्या जीवनाबद्दल हे शाळा दिलेली आहे, पण हीच तुम्ही स्किप करू शकता, गरजेचं नाही सध्याला. त्यानंतर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि कब्रस्तान. पहा, 28 फेब्रुवारीचं व्हिडिओ मी कालच्या लेक्चरमध्ये पण ते कार्डमध्ये आय बटनवरती ते हे लावलेलं होतं. ओके, मग त्यामध्ये मी बोलत असताना सांगितलं होतं की अफगाणिस्तान काय आहे तर ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर आहे. ओके, व अफगाणिस्तानमध्ये ब्रिटनने कशा पद्धतीने मार खाल्लेला आहे, त्याच्यानंतर पहा अमेरिकेने तिथे जाऊन कशा पद्धतीने फसलेला आहे व पाकिस्तान कशा पद्धतीने अफगाणिस्तानला मदत केलेलं अमेरिकेला मदत केलं व अफगाणिस्तानला कसं उद्ध्वस्त करण्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे, हे सर्व गोष्टी आपण त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये केल्या होत्या. ओके, मग त्याबद्दल तोच आर्टिकल आज आलेला आहे. 28 फेब्रुवारीला मी जे तुम्हाला शिकवलेलं होतं ना तोच आर्टिकल आहे. यामध्ये त्यांनी तेच दिलं आहे की अफगाणिस्तान हे कब्रस्तान आहे. ग्रेवयार्ड ऑफ एम्पायर म्हणजेच काय, कब्रस्तान आहे. कोणाचं तर सगळ्या राजकीय जे अम्बिशन्स ठेवून आलेले होते तिथे राजकीय नेते त्या सगळ्यांचं ते कब्रस्तान आहे. मग पाकिस्तानला हे का सुचत नाही तर इथं त्यांनी पण तेच म्हटलेलं आहेत पहा की आपण
कदाचित इतिहासामधून जास्त काही शिकत नाही. इथं देण्यात आलेलं आहे पहा, काबूल, कंदाहार सारख्या मोठ्या शहरांवर हल्ले करून तालिबानना निस्तनाबूत करण्याचे स्वप्न पाकिस्तान पाहत असेल तर इतिहासापासून ते काही शिकत नाहीत. या गृहीतकावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेले आहे व लेखक असं का म्हटलेले हे आपल्याला माहिती आहे की ग्रेव्हयार्ड ऑफ एम्पायर किंवा कब्रस्तान आहे. कारण याच्या पूर्वी जेवढे युद्ध झाले तर अफगाणिस्तानमध्ये ज्या ज्या व्यक्तीने ॲम्बिशन्स ठेवून गेले ते तिथे त्यांचा राज झालेलाच आहे. अमेरिकेचं नुकतं उदाहरण आहे, त्यांचा पण तिथं बेसिकली राज झाला होता. डोनाल्ड ट्रम्प यांना तेव्हा बुद्धी सुचली म्हणून त्यांनी 2021 माघार घेतली पहा. आणि आता आज देखील अफगाणिस्तानमध्ये जे अमेरिका आहे ती अफगाणिस्तानमध्ये अमेरिका आज देखील पहा तशाच पद्धतीने पाय रोवून बसलं असतं व त्याचा फायदा त्यांना काहीच झाला नसतं. ओके, जसं आता इराणमध्ये चालू आहे. पण इराणची खरी राजधानी परिस्थिती तर पाहिला तर थोडीशी वेगळी आहे, त्याला आपण इथे बोलू नये. पण तुम्हाला जर इराणची परिस्थिती माहिती नाही किंवा इराणमध्ये सध्याला नेमकी सिच्युएशन काय आहे यासाठी पण आपण पूर्वीच व्हिडिओमध्ये ते चर्चा केली आहे. त्यामुळे पहा आता याबद्दल जास्त डिस्कशन वगैरे नको, पुढे चला. ओके, त्याच्यानंतर 2 डगरी वनचे परराष्ट्र धोरण पहा. हा पण आर्टिकल मी वाचलं आहे, थोडंसं निगेटिव्हच आहे व 2 वेळेस हा आर्टिकल आपण डिस्कस केला आहे. याच्यापूर्वी मी म्हटलं ना पहा, एकीकडे भारत ब्रिक्समध्ये जात आहे बरोबर व दुसरीकडे जात आहे क्वाडमध्ये. मग भारत सरकारलाच माहिती नाही की आपण कोणत्या ह्याचा हिस्सा आहोत. म्हणजे एकीकडे अमेरिकेची साथ देतो व दुसरीकडे आपण अमेरिकेला बॉयकॉट करण्याचा पण प्रयत्न करतो व दुसरीकडे तसंच पहा, एकीकडे चायनासोबत साथ देतो व दुसरीकडे क्वाडमध्ये जाऊन आपण चायनाला बॉयकॉट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे भारत सध्याला पहा 2 दगडांवरती थांबलेला देश झालेला आहे व परराष्ट्र धोरण आपलं भारत देशाचं निश्चित कुठेच दिसत नाही आहे. ओके, ज्यावेळेस इराणचा हल्ला झाला त्यामध्ये पण आता अगदीच पहा, द हिंदूला तर एवढं हे आर्टिकल आलेलं आहे ना, त्यांनी तर काय म्हटलेत पहा. म्हणजे मी ते निगेटिव्ह भाषा बघूनच ते आर्टिकल वाचलेलं नाही व तुम्हाला पण ते रेकमेंड करत नाही. एकच मिनिट दाखवटी गेला तो आर्टिकल, हे पहा. इंडियाज वेस्ट एशिया रिसेट मोर सिंड अगेन्स्ट दॅन सिनिंग. ओके, म्हणजे सगळ्यात पापापेक्षा ही मोठं पाप आहे असं आर्टिकलचं ते म्हणणं होतं. ओके, त्यामुळे थोडंसं थांबा प्लीज, असे आर्टिकल वगैरे रीड करू नका, कारण तुम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये सर्व करायचं आहे व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह असणार आहात. त्यामुळे प्लीज ओके विश्वास ठेवा, अशा बातम्यांना थोडंसं तुम्ही बळी पडू नका, एवढंच माझं सांगणं असेल. त्याच्यानंतर धर्मस्वातंत्र्य विधेयक वादग्रस्त का ठरले पहा. 6 मार्च रोजी धर्मस्वातंत्र्य विधेयक आपल्या विधानसभेमध्ये मांडण्यात आलं. आता हे धर्मस्वातंत्र्य विधेयक काय आहे तर राज्यात गेली 3-4 वर्षे लव्ह जिहादची प्रकरणी वाढल्याचा आरोप सत्ताधारी सातत्याने करत होते किंवा करत आहेत. राज्यात अशी लाखभर प्रकरणे असल्याचे सरकारचे म्हणणे होते. अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी आंतरधर्मीय विवाह परिवार समन्वय समिती स्थापन केली गेली होती. शोधाशोध केल्यानंतर कशाबशा 400 तक्रारी फक्त सापडल्या होत्या. मग तत्कालीन पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समितीने बनवलेल्या या विधेयकाच्या मसुद्यामध्ये कठोर तरतुदी आहेत. आता पहा, हा मसुदा कोणी तयार केला आहे धर्मस्वातंत्र्य विधेयकाचा तर पोलिसांनी हा तयार केलेला आहे. ओके, ही एक बाब महत्त्वाची. त्याच्यानंतर लव जिहाद हे प्रकरण तुम्हाला माहिती असेल किंवा लव जिहाद आता बेसिकली कशा संदर्भात बोललं जातं. हां, तर पहा, आपल्याकडे लव जिहाद म्हटल्यानंतर बेसिकली कुणाच्या नजरेतून पाहिलं जातं तर विवाहाद्वारे धर्मांतर, केवळ धर्मांतराच्या हेतूने केलेला विवाह किंवा विवाहाच्या हेतूने केलेले धर्मांतर बेकायदेशीर मानले जाते, ज्याला अनेकदा लव जिहाद या संदर्भात जोडले जाते. आता UPSCने किंवा इंटरव्ह्यूमध्ये जर तुम्ही गेलात आणि लव जिहादबद्दल असा प्रश्न क्वचित विचारला जाईल पहा तुम्हाला, पण जर तुमची आयडियोलॉजी जर टेस्ट करायची जर म्हटलं तर असा प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग पहा, जर तुम्हाला विचारण्यात आलं की लव जिहाद ही संकल्पना काय आहे तर तिथं तुम्हाला डायरेक्टली म्हणायचं आहे की होम मिनिस्टरने तर लव जिहाद ही नावाची संकल्पनाच नाही असं त्यांनी कन्सिडर केलं आहे. पहा की लव जिहाद आपल्या देशामध्ये संकल्पनाच नाही आहे, पण राजकीय हेतूंनी काय झालेलं आहे पहा, लव जिहाद वगैरे हे थोडंसं नाचवलं जातं, बाकी दुसरं काही नाही आहे. मग तिथं तुम्ही काय म्हणू शकता की जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे यांच्या नजरेतून लव जिहाद हे प्रकरण नाही आहे, पण केवळ धर्मांतरांच्या हेतूने केलेला विवाह किंवा विवाहाच्या हेतूने केलेले धर्मांतर बेकायदेशीर मानले जाते व यालाच आपल्याकडे लव जिहाद असं कन्सिडर केलं जातं असं तुम्ही म्हणा. डायरेक्टली लव जिहाद हे आपल्या देशामध्ये नाही आहे, परंतु इनडायरेक्टली असं त्या पद्धतीने तुम्ही सांगू शकता. आय होप लव जिहादची डेफिनेशन किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये काय बोलायचं आहे हा पॉईंट तुम्हाला इथं क्लिअर झालेला असेल. डन. मग त्याच्यानंतर पहा, आता आपल्या देशामध्ये जवळपास जे 11 राज्य आहेत त्यांनी याच्यापूर्वी पहा धर्मांतर विरोधी कायदा केलेले आहेत, म्हणजे अँटी कन्व्हर्जन लॉ. तुम्ही एका धर्माचे आहात व दुसऱ्या धर्मामध्ये तुम्हाला जाता येणार नाही अशा पद्धतीने कायदे केलेले आहेत. व पहा, हा कायदा काही नवा नाही आहे, तर याच्या पूर्वीपासूनच अशा पद्धतीने आपल्याकडे कायदे होत आहेत व कदाचित ह्या कायद्यांची गरज पण आहे. ओके, मग याला थोडंसं आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर पहिली एक केस आहे पहा. आता इथं अगदीच राज्यांची सूची दिली आहे की 11 राज्यांनी कोणत्या कोणत्या कायदे केले धर्मांतर, हे आता सध्याला गरजेचं नाही, मेन्स आन्सर रायटिंग करताना तुम्ही ते वाचून घेऊ शकता. तर पहा, रेव स्टॅलिनसॉल विरुद्ध मध्य प्रदेश खटला 1977 आहे, अतिशय महत्त्वपूर्ण खटला आहे. हा खटला तुम्ही लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही
धर्मांतर विरोधी कायद्याचं एखादं यांचं लिहित असाल ना, त्यावेळेस या खटल्याचं मेन्शन जर केलात तर अगदीच विद्यार्थी ॲक्टिव्ह आहे हे लक्षात येतं एक्झामिनरला. डन. तर पहा, या ऐतिहासिक निकालात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 25 अंतर्गत धर्माचा प्रसार करण्याच्या अधिकारामध्ये दुसऱ्या व्यक्तीचे धर्मांतर करण्याचा अधिकार समाविष्ट नाही. सक्तीने किंवा आमिष दाखवून धर्मांतर केल्यास ते सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे राज्यांना धर्मांतर विरोधी कायदा करण्याचा अधिकार बिलकुल आहे. ओके. आता अगदीच एक्झामिनरने जर तुम्हाला विचारलं ना, राज्यांना धर्मांतर विरोधी कायदा करण्याचा अधिकार आहे का, तर यस, सुप्रीम कोर्टाने हा अधिकार दिलेला आहे. त्याच्यानंतर पहा, एखाद्या व्यक्तींचा आता अगदी आर्टिकल 25 आपल्याकडे काय सांगतं की पहा, तुम्हाला धर्म, तुमच्या माइंडला जे चांगलं धर्म वाटतं ना ते जोपासण्याचा तुम्हाला बिलकुल अधिकार आहे, परंतु सक्तीने तुम्हाला धर्मांतर करण्याचा बिलकुल अधिकार नाही. हा आपलं काय आहे, कलम 25 आहे, फंडामेंटल राईट. ओके. त्यासोबतच आर्टिकल 21 काय आहे पहा. आता अगदी हे झालं इन फेवरमध्ये. आता इन विरोधात, ओके, त्याच्या विरोधात, धर्मांतराच्या विरोधात जर बोलायचं म्हटलं, किंवा आता अगदी एखादा स्वच्छने जर धर्मांतर करत असेल याबद्दल जर थोडंसं बोलायचं म्हटलं तर पहा, आर्टिकल 21 आपल्याला काय सांगतं. तर अगदी पहा, आता किती वेळेस मी आर्टिकल 21 बद्दल बोलतोय. ज्यावेळेस हरीश राणा यांची केस आली पहा, त्या दिवशी पण आपण आर्टिकल 21ला बोललो. त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल हेल्थबद्दलचा जो फंडामेंटल राईट देण्यात आला सुप्रीम कोर्टने, त्या दिवशी पण आर्टिकल 21 बोललं. ओके, म्हणजे पहा ना तुम्ही, त्यामुळेच UPSC आर्टिकल 21ला विचारतं. ओके, म्हणजे अगदी गोल्डन रूल आहे आपल्या संविधानाचा, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा आर्टिकल 21. डन. तर पहा, वापस येऊयात. तर आर्टिकल 21 हे कलम वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार देतं, ज्यामध्ये आपला जीवनसाथी निवडण्याचा किंवा धर्म निवडण्याचा अधिकार अंतर्भूत आहे. ओके. व 2019 UPSCचा तुम्ही प्रश्न पाहू शकता, त्यामध्ये हाच प्रश्न आलेला होता की तुम्हाला तुमची जीवनसाथी निवडण्याचा अधिकार भारतीय संविधानाने कोणत्या कलममध्ये दिलेला आहे. आर्टिकल 21 हाच प्रश्न होता ना. समजलं. तर पहा, आता मग पहा, यामध्ये इन फेवरचे आर्ग्युमेंट काय आहेत. तर धर्मस्वातंत्र्य कायदा करणं का गरजेचं आहे, तर सुप्रीम कोर्टाने पण यांना मान्यता दिलेली, हा प्लस पॉईंट आहे. त्याच्यानंतर कुठे गेलं, या कायद्याच्या बाजूने युक्तिवाद. त्याच्यानंतर पहा, दुर्बल घटकांचे संरक्षण केलं जातं, जसं की गरीब आणि उपेक्षित समाज घटकांना, जसं की पहा SC ST यांना पैशाचे किंवा इतर मदतीचे आमिष दाखवून त्यांचं शोषण वगैरे तिथं केलं जाऊ शकतं. मग जर असा कायदा जर अस्तित्वात असला तर यांचं शोषण वगैरे तिथं केलं जाऊ शकत नाही, म्हणजे त्यांना शोषणापासून आपण वाचवू शकतो. डन. त्याच्यानंतर सार्वजनिक सुव्यवस्था रोखणे, जसं की पहा, सक्तीच्या धर्मांतरामुळे समाजात 2 गटांमध्ये तेढ निर्माण होऊन दंगली होऊ शकतात. कायद्यामुळे यावर नियंत्रण राहतं. त्यामुळेच पहा, पोलिसांनी हा कायदा तयार करून दिलेला आहे, मसुदा याचा पोलिसांनी तयार करून दिला. त्याच्यानंतर खऱ्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण, राज्यघटनेने दिलेले स्वातंत्र्य हे स्वच्छेने धर्म निवडण्यासाठी आहे. फसवणूक करून धर्मांतर हे 25चे उल्लंघन आहे. बरोबर आहे. म्हणजे पहा, अगदी तुम्हाला प्रेमात पाडलं व आमिषाला बळी पडून जर तुम्हाला धर्मांतर, अगदी तुमची इच्छा नव्हती, परंतु विवाह जर करायचं म्हटलं तर तुम्हाला, म्हणजे अगदी तुमचं जे आता पहा, तुमचं जे प्रेमी आहे त्यांनी जर म्हटलं की जर तुम्हाला लग्न माझ्यासोबत करायचं असेल तर तुला धर्मांतर पहिल्यांदा करावं लागेल, जर असं म्हटलं तर पहा, तुमच्या जे स्वच्छता होती तुमची त्याला इथं कुठेतरी दगा येतो ना. मग यासाठी हा कायदा जर असेल तर हे बेटर आहे. पहा की तुमचं डायरेक्टली बळजबरी तुमचं धर्मांतर वगैरे तिथं केलं जाऊ शकत नाही. ओके. मग यासाठी हे आर्ग्युमेंट इन फेवर झाले. पण आता आर्ग्युमेंट याच्या विरोधात जर म्हटलात किंवा आर्ग्युमेंट इन अगेन्स्ट जर म्हटलात तर आता इथं येतं सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे आर्टिकल 21. आता आर्टिकल 21 आपल्याला काय सांगतं, तर माझा जीवनसाथी निवडण्याचा मला जो अधिकार आहे तो आपला आर्टिकल 21 अंतर्गत येतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर खाजगीपणीचा अधिकार पण मला आर्टिकल 21 देतं. राईट आहे. पण तुम्ही धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा जर पाहिलात महाराष्ट्र राज्य सरकारचा, तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, तर तुम्हाला 60 दिवसाची प्रायर नोटीस द्यावी लागेल. ओके. जर तुम्हाला धर्मांतर करायचं असेल तर तुम्हाला 60 दिवसाची प्रायर नोटीस द्यावी लागेल. त्याच्यानंतर तुम्ही धर्मांतर केल्याच्या 30 दिवसाआत जे जिल्हा प्रशासन आहे त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की मी धर्मांतर केलेलं आहे. डन. मग मला सांगा, आता अगदीच मी 60 दिवसाची प्रायर नोटीस दिली व आजची सिच्युएशन रियालिटीमध्ये तुम्ही पण जगत आहात. आजच्या सिच्युएशनला जर तुम्ही 60 दिवसाच्या प्रायर नोटीसने जर सांगून तिथं गेलात किंवा मला धर्मांतर करायचं आहे, तर नक्कीच जे राजकीय नेते आहेत किंवा जे सध्याला धार्मिक व्यवस्थेमधून ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत किंवा राजकीय नेत्यांच्या ज्या संस्था निर्माण झालेल्या आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने जगू देतील का, किंवा म्हणजे अगदीच तिथे तुम्हाला स्वातंत्र्य तुम्हाला असतील का की डायरेक्टली तुम्ही धर्म स्वइच्छेने वगैरे बदलू शकता, तर बिलकुल नाही. कारण हे सार्वजनिक होईल. 60 दिवसाची जर प्रायर नोटीस तुम्ही दिलीत ना तर हे सार्वजनिक केलं जाईल.
ओके, व जिल्हा प्रशासन काही ते सर्व माहिती तुमची गुपित ठेवणार नाही, ते सगळ्या जमान्याला सांगेल की बाबा ही व्यक्ती असं असं काम करणार आहे म्हणून. मग जे राजकीय नेते आहेत किंवा जे राजकीय प्रलोभन जे राजकीय संस्था आहेत ना, जे की धर्माचं काम करत आहेत सध्याला, मग त्या नक्कीच आपल्या घरी येऊन बसतील व आपल्याला तिथं टॉर्चर करण्याचं काम तिथून 60 दिवसमध्ये नक्कीच चालू होईल. ओके, मग यामुळे तुमचं काय होणार आहे, आर्टिकल 21वरती तुमच्या दगा येणार आहे. त्याच्यानंतर सर्वात फेमस उदाहरण तुम्ही उत्तर प्रदेशचं पाहू शकता. उत्तर प्रदेशने काय केलं पहा, हाच कायदा केला होता, सेम टू सेम महाराष्ट्र राज्य सरकारसारखाच कायदा केला होता त्यांनी. परंतु या कायद्यामध्ये त्यांनी दुसरं काम केलं पहा, अगदीच लिव्ह जे कपल राहणारे आहेत त्यांना त्यांनी त्रास द्यायला चालू केलं. ओके, मग यामुळे परेशानी काय पहा, जे लिव्ह कपल राहत होतं त्यांचं काय, तर अगदीच आर्टिकल 21नुसार ते स्वच्छेने राहत होते. ओके, व त्यामध्ये पहा जवळपास 22 कपल असे होते जे आंतरधर्मीय होते. ओके, मग ते स्वतःच्या इच्छेने राहत होते व त्यांना त्यांच्या पार्टनरवरती विश्वास होता. परंतु अगदीच पहा, जे राजकीय युक्तिवाद सध्याला चालू आहे किंवा जे राजकीय गरज आपल्या समाजामध्ये ओळखलं जात आहे, यामुळे काय होत आहे, तर अगदी आपल्या पार्टनरवरचा आपला विश्वास वगैरे तिथे कमी केला जाऊ शकतो. या सर्व गोष्टींमुळे पहा आर्टिकल 21 म्हणजे जीवन जगण्याचा तुमचा जो अधिकार आहे तो हिरावून घेतला जाऊ शकतो. मग यासाठीच यानंतर पहा आणखीन एक महत्त्वाचं, हे जर 60 दिवसाची मी प्रायर नोटीस म्हटलं ना तिथं, तर अगदी जिल्हा प्रशासन काय सगळ्या जमान्याला सांगणार आहे, बरोबर. मग सगळ्या जमान्याला जर हे समजत असेल तर तुमचा आर्टिकल 20 मधील जे गोपनीयतेचा अधिकार आहे, खाजगी किंवा खाजगीपणाचा जो अधिकार आहे ते कुठं राहणार आहे. मग इथं सगळी माहिती तर सर्वांसोबत शेअर केली जाणार आहे. मग हे सगळ्या प्रॉब्लेममुळे काय होईल पहा, तर अगदी तुमचं आर्टिकल 21 इथं व्हायलेट केलं जाईल. ओके, व अगदीच पहा जे राजकीय धर्मांध संस्था वगैरे आहेत त्यामुळे त्रास तिथं नक्की दिला जाऊ शकेल. मग हे जर पाहिलं तर हे आर्ग्युमेंट इन अगेन्स्ट आहे. ओके, व जर तुम्ही आर्टिकल 25 व आर्टिकल 21 जर पाहिलात तर सगळ्यात जास्त महत्त्व तुम्ही कुणाला देणार, तर अगदीच आर्टिकल 21ला तुम्ही मदत देणार. त्याच्यानंतर आता अगदीच मला इथून एक प्रश्न पडलेला आहे, तर एमर्जन्सीमध्ये आर्टिकल 21ला तुम्ही बॅन करू शकता का नाही, हे तुम्ही मला नक्की सांगा. ओके, कमेंट सेक्शनमध्ये याचं उत्तर तुम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करत चला. डन. त्याच्यानंतर पहा इथे मूलभूत अधिकारांवरती गदा येईल, म्हणजे आर्ग्युमेंट अगेन्स्ट ते पॉईंट बोललेलं. त्याच्यानंतर अस्पष्ट व्याख्या आहे. अगदीच पहा कायद्यात वापरण्यात आलेले शब्द जसे की प्रलोभन, फसवणूक किंवा आमिष यांच्या व्याख्या खूप व्यापक आणि अस्पष्ट आहेत. मोफत शिक्षण किंवा आरोग्य सेवा देणे हे सुद्धा प्रलोभन मानले जाऊ शकते, हा प्रश्न आहे, बरोबर आहे. म्हणजे अगदीच पहा प्रलोभन त्यांच्या नजरेतून, म्हणजे जो व्यक्तीच्या चष्म्यातून पाहतोय ना त्या पद्धतीने ते पाहिलं जाईल, मग अगदीच हे अयोग्य होईल. त्याच्यानंतर कायद्याचा गैरवापर भरपूर होईल. पहा पूर्वसूचनेच्या अटीमुळे धर्मांतर करू इच्छिणाऱ्या जोडप्यांना किंवा व्यक्तींना सामाजिक आणि प्रशासकीय छळाला सामोरे जाऊ लागू शकते. त्याच्यानंतर पितृसत्ताक दृष्टिकोन, हे कायदे अप्रत्यक्षपणे असे गृहीत धरतात की महिलांना स्वतःची चांगली वाईट ठरवण्याची क्षमता नाही, ज्यामुळे त्यांच्या एजन्सीवरती स्वायत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. त्याच्यानंतर पहा अगदीच मी हा पॉईंट इथं वाचून दाखवलेला नाही, कारण त्यांनी तेच दाखवलेलं आहे की महिला एक वस्तू आहेत. ओके, महिला पुरुषांशिवाय जगू शकत नाहीत, असाच या पद्धतीने जे विधानसभेमध्ये काल चर्चा झाली पहा, त्यामध्ये हेच पॉईंट तिथे थांबवण्याचा प्रयत्न केला होता. व अगदीच पहा महाराष्ट्र एक पुरोगामी महाराष्ट्र आहे व अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याचं कल्चर यापूर्वी नव्हतं, पण सध्याला झालेलं आहे. अगदीच जे काही होत आहे ते चुकीचंच आहे. ओके, पण पाहूयात सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टमध्ये ही केस नक्कीच जाईल पहा, त्यामुळे निश्चिंत राहा. परत आपल्याला ह्या केसबद्दल वगैरे पाहायचंच आहे, पण अगदीच असा प्रश्न विचारला जाणार नाही, परंतु मेन्ससाठी तुम्हाला ह्याबद्दल तयारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर इंग्रजी काळामध्ये असे काही कायदे होते का, तर बिलकुल यस. पहा ब्रिटिश काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांवरती धर्मांतराच्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी अनेक हिंदू संस्थानांनी जसं की पहा रायगड, बिकानेर, कोटा, पाटण यांनी कायदे केले होते. 1930 ते 40च्या दशकात असे कायदे लागू होते. स्वातंत्र्यानंतर 1954मध्ये संसदेत इंडियन कन्व्हर्टर्स रेग्युलेशन अँड रजिस्ट्रेशन बिल आणले गेले होते, परंतु बहुमताअभावी ते पारित होऊ शकले नाही. ओके, हा पण पॉईंट तुम्ही अगदीच पहा, हे कन्क्लुजनमध्ये पण लिहू शकता किंवा इंट्रोडक्शनमध्ये पण हा पॉईंट लिहू शकता. डन. त्याच्यानंतर पुढे काय मग वे फॉरवर्ड, अगदी पहा हे खूप महत्त्वाचं असतं. UPSCमध्ये तुम्ही पॉझिटिव्हच वे फॉरवर्ड वगैरे द्यायचं असतं. त्यासाठी व्यक्तीचे मूलभूत अधिकार आणि राज्याची सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी यांच्या समतोल साधणे आवश्यक आहे. सक्तीच्या धर्मांतराला विरोध करणे रास्त आहे, परंतु कायद्याची अंमलबजावणी करताना तो 2 प्रौढ व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्यातील स्वच्छेने घेतलेल्या निर्णयात धर्म आणि विवाह यामध्ये अडथळा ठरू नये. कायदेमंडळाने प्रलोभन यासारख्या शब्दांच्या व्याख्या अधिक स्पष्टपणे गरजेची आहे, जेणेकरून प्रशासनाकडून या कायद्यात दुरुपयोग होणार नाही. अगदी बरोबर आहे, सिंपल शॉर्ट बट स्वीट. पहा ना तुम्ही तुमचं यामध्ये काही आयडिओलॉजी वगैरे दिसली का की बाबा नाही ही कायदा चुकीचाच वगैरे, अशाच पद्धतीने तुम्ही प्रशासनामध्ये गेल्यानंतर काम करायचं आहे, जे की अगदीच पहा शॉर्ट बट स्वीट तुमचं उत्तर असणं गरजेचं आहे. ओके, तर पॉझिटिव्हली तुम्ही थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करत चला. व पहा अगदीच UPSCमध्ये सर्वात मेन काय चॅलेंज असतं, तर अगदी शब्दमर्यादा.
ओके, त्यामुळे थोडंसं लिहिण्याचा प्रयत्न करत चला. जिथे जिथे तुम्हाला वाटेल ना त्यावेळेस मी गाईड करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पण उत्तर प्लीज टेलिग्रामला सेंड करा. ओके, आणि थोडंसं विलंब लागेल तर ते पण तुम्ही थोडंसं सहन करा प्लीज. ओके, चालेल. त्याच्यानंतर येतं 6वी अनुसूची. आता अशा पद्धतीने पहा, आजचं लोकसत्ता संपतं, बाकी उर्वरित बातम्या गरजेच्या नाहीत. डन. त्याच्यानंतर येतं डायरेक्टली द हिंदूमध्ये. द हिंदूमध्ये पण ही आर्टिकल सध्याला गरजेचे नाहीत. मला ते जेव्हा वेळ येईल ना त्यावेळेस मी ते निश्चित घेईन. ओके, तर आपल्याला डायरेक्टली जायचं आहे. प्रोटेक्शन ऑफ मेटर्निटी लिव्ह अ बेसिक ह्युमन राईट से सुप्रीम कोर्ट. पहा, महिलांना जे मेटर्निटी लिव्ह भेटते ते त्यांचं बेसिक ह्युमन राईट आहे असं सुप्रीम कोर्टाने काल सांगितलेलं आहे. ओके, हा एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके, परीक्षेला वगैरे प्रश्न जर आला तर लिगल राईटमध्ये तुम्ही याला कन्सिडर करू शकता. त्याच्यानंतर नो जज बेंच स्टार्ट हिअरिंग ऑन डेफिनेशन ऑफ इंडस्ट्री. ओके, इंडस्ट्रीची डेफिनेशन काय असायला हवी त्याबद्दल सुप्रीम कोर्टाची 9 जजेसची बेंच जी आहे ती बसलेली आहे. मग पाहूयात लवकरच. आता ही न्यूज इन प्रोसेस आहे त्यामुळे या न्यूजला पण मी आपल्या मॅगझिनमध्ये टाकलेलं नाही आहे. ओके, डन. त्याच्यानंतर आता सोनम वांगचुक यांना रिहा करण्यात आलेला आहे. मग त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटले की पहा, जे पीपल आहेत म्हणजे जी जनता आहे आणि जे सरकार आहे यामध्ये सुसंवाद असणं खूप गरजेचं आहे. यासोबतच त्यांनी जे NSA त्यांच्यावरती लावण्यात आला होता त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं की सुप्रीम कोर्ट याबद्दल लवकरच सुनावणी करेल व हा कायदा कुठे लावायचा व कुठे लावायचा नाही हे थोडंसं गाईडलाईन्स देणं गरजेचे आहेत. कारण पहा, आता अगदीच धर्मांतर विरोधी कायदा पण आपण पाहिला ना, जर कायद्यामध्ये जर स्पष्टता असेल ना तर अगदी आपण कुठेही तो कायदा लावू शकतो पहा, व त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. व सध्याला आपल्या देशामध्ये तुम्हाला माहितीच असेल जस्टिस NV रमन्ना यांनी पण तेच म्हटलं होतं की जे सध्याला प्रोसेस आहे ना तीच पनिशमेंट बनून जाते. मग ही योग्य नाही आहे. मग प्रोसेस इज द पनिशमेंट. मग यासाठीच आता सोनम वांगचुक यांना पहा ना तुम्ही, प्रोसेसमध्येच त्यांचे 170 दिवस गेले. ओके, म्हणजे अगदीच ते निर्दोष होते परंतु 170 दिवस त्यांचे त्या प्रोसेसमध्येच गेले. मग अगदी पहा, माइंडसेट तिथं खूप म्हणजे अगदी पहा माणूस खचून जातो जर तशा पद्धतीने सिच्युएशन असतील तर. मग यासाठी सुप्रीम कोर्टाने लवकर याबद्दल NSA बद्दल एक चर्चा करावी असं सोनम वांगचुक यांचं म्हणणं आहे व ते पॉझिटिव्हच आहे. पाहूयात NSA बद्दल आता सध्याला तरी काही केंद्र सरकार वगैरे काही दिसत नाही म्हणजे अगदी पॉझिटिव्हली, त्यामुळे त्या न्यूजला आपल्याला पाहायचं नाही आहे. पण यामधून सोनम वांगचुक यांची जी मागणी होती 6वी अनुसूची तर ती आपल्याला पाहायचं आहे. तर पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 244(2) आणि कलम 275(1) अन्वये 6वी अनुसूचीची तरतूद करण्यात आली आहे. या अनुसूचीचा मुख्य उद्देश ईशान्य भारतातील आदिवासी लोकसंख्येच्या अद्वितीय संस्कृती, चालीरीती, भाषा आणि जमिनीचे संरक्षण करून त्यांना प्रशासकीय स्वायत्तता प्रदान करणे हा आहे. बरोबर, जे ईस्टर्न इंडिया म्हणजे आपल्या ज्या 7 बहिणी आहेत यांचं प्रोटेक्शन करणं. ओके, तिथील राज्यांचं हे तिथं बेसिकली त्यांचं 6व्या अनुसूचीचं मुख्य उद्दिष्ट आहे. पण जरी 7 बहिणी इथं म्हटलं मी तरी पहा सर्व त्यांना तिथे इन्क्लुडेड आहेत का तर नाही. AMTM किंवा ATM² तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेला यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे UPSCने. ओके, तर आसाम, मेघालया, त्रिपुरा आणि मिझोरम हे राज्य 6व्या अनुसूचीमध्ये इन्क्लुडेड आहेत. पण मणिपूर यामध्ये इन्क्लुडेड नाही आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. मणिपूर इन्क्लुडेड नाही आहे. ATM² मध्ये मेघालया आणि मिझोरम ही 2 राज्य आहेत 6व्या अनुसूचीत. ओके, व सोनम वांगचुक यांची मागणी तीच होती की बाबा लडाख पण तुम्ही 6व्या अनुसूचीमध्ये टाका, जेणेकरून काय होईल तर पहा तिथे ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल तिथं तयार होतील व ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिल जर झाल्या तर पहा तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये अगदीच कोणताही प्रोजेक्ट वगैरे जर निर्माण करायचा असेल तर ते त्यांची ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट कौन्सिलची परमिशन घ्यावी लागेल. त्यासोबतच पहा, पार्लिमेंटने एखादा कायदा जर बनवलेला असेल तर त्याला पहिल्यांदा प्रेसिडेंट ऑफ इंडियाची परमिशन घ्यावी लागेल. त्याच्यानंतर राज्य सरकारने एखादा जर कायदा बनवला तर त्याला त्यांच्या गव्हर्नरची परमिशन घ्यावी लागेल. त्यावेळेसच ते कायदे वगैरे इथं लागू केले जातात. यासाठी 6वी अनुसूची पहा स्वायत्तता निर्माण करून देते. ओके, मग लडाखमधील जी जनता आहे ती 97% ट्रायबल पीपल आहेत. बरोबर, मग त्यांचं संरक्षण केलं जावं व लडाखची जी एन्व्हायरमेंट कंडिशन आहे ती पण खूप क्रिटिकल आहे. यासाठी एन्व्हायरमेंटला पण डॅमेज होऊ नये. व पहा, जर आपण अगदीच आता केंद्र सरकारच्या लडाख आता सध्याला काय युनियन टेरिटरी झालेला आहे, यामुळे डायरेक्टली परमिशन कोणाची लागते तर युनियन गव्हर्नमेंटची लागते. ओके, म्हणजे जे लडाखमधील जे सरकार आहे त्यांना कोणी विचारणारच नाही ना. एखादी जर प्रोजेक्ट आता पहा, मी एक मोठा उद्योजक आहे व मला लडाखमध्ये एखादी प्रोजेक्ट स्थापन करायचा आहे तर मी फक्त
केंद्र सरकारला युनियन गव्हर्नमेंटला जर मान्यता मागितली की बाबा मला इथं प्रोजेक्ट स्थापन करायचं, जसं अंदमान निकोबार, ओके, अंदमान निकोबारवरती आपला निकोबार प्रोजेक्ट तयार करायचा, तर डायरेक्टली पहा आपण अंदमान निकोबारमधील जी जनता आहेत, आदिवासी जनता आहेत, त्यांना विचारलं का? तर बिलकुल नाही, युनियन गव्हर्नमेंटची परमिशन घेतली डायरेक्टली, तिथं आता ग्रेट निकोबार प्रोजेक्ट चालू होत आहे. अगदी तसंच लडाखमध्ये पण अगदी तसं होऊ नये यासाठी सोनम वांगचुक यांनी प्रोटेस्ट करत होते. मग ह्या हे ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल याची स्थापना कशा पद्धतीने केली जाते किंवा रचना कशी असते पहा, तर यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 30 सदस्य असतात. यापैकी 4 सदस्य राज्यपाल नॉमिनेट करतात व 26 सदस्य असतील ते निवडणुकीने निवडले जातात. ओके, 26 + 4 अशा पद्धतीने 30 सदस्यांची एक बॉडी तिथं केली जाते. व एखाद्या जिल्ह्यामध्ये जर जास्त जमाती असतील, म्हणजे अगदी ए एक जमात आहे, बी एक जमात आहे, सी एक जमात आहे, तर प्रत्येक आदिवासी जमातीसाठी ती वेगवेगळी ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल तिथं तयार केली जाईल, ADC. प्लीज लक्षात ठेवा, ADC बद्दल प्रश्न UPSCने विचारलेला आहे. 6वी अनुसूची खूप इम्पॉर्टंट आहे. डन. त्याच्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? फक्त 5 वर्षाचा असतो. ओके, हा पण पॉईंट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रोल ऑफ द गव्हर्नमेंट आपण पाहिलेलं आहे. या आदिवासी क्षेत्रांची निर्मिती करणे, त्यांच्या सीमा बदलणे, नावे बदलणे, 2 क्षेत्रांचे एकत्रीकरण करणे, तसेच परिषदेचे क्षेत्र वाढवणे, कमी करणे हा संपूर्ण अधिकार राज्याच्या राज्यपालांचा असतो. त्याच्यानंतर अगदीच पहा, स्वायत्त जिल्हा परिषदेचे अधिकार भरपूर असतात. इथे वैधानिक अधिकार असतात पहा, त्यानंतर न्यायिक अधिकार असतात, कार्यकारी विकासात्मक अधिकार असतात आणि वित्तीय देखील अधिकार असतात. म्हणजे जे काही आज आपली गव्हर्नमेंट अधिकार घेते पहा, स्टेट गव्हर्नमेंट, अगदी तसं जिल्ह्यामधील जी गव्हर्नमेंट आहे ना ते अधिकार घेत असतात. त्यासोबतच जिल्ह्यामध्ये फक्त पहा एखाद्या आदिवासी जमातीसाठीच ही ADC तिथं स्थापन केली जाते. यामुळे स्वायत्तता तिथं खूप येते आदिवासी समाजाकडे. ओके, मग यासाठीच लडाखमध्ये सोनम वांगचुक यांनी प्रोटेस्ट केला होता की बा आमची जी स्वायत्तता आहे ती आमच्याकडे द्यावी. ओके, जे युनियन गव्हर्नमेंट आहे ती डायरेक्टली वर बसून म्हणजे अगदी उंटावर बसून काम करणं अशा पद्धतीने ते होईल. तर तुम्ही पहिल्यांदा रिॲलिटीमध्ये या, ग्राउंड लेवलवरती काम करा. यासाठी तुम्ही जे स्वायत्त जिल्हा परिषद आहेत ते आमच्यामध्ये पण स्थापन करावं, असं सोनम वांगचुक यांची मागणी होती. 6व्या अनुसूचीमध्ये जर लडाखला टाकण्यात आलं तर ADCचे अधिकार अगदीच त्यांच्याकडे आले असते. परंतु युनियन गव्हर्नमेंट सध्याला त्याबद्दल काहीच ॲक्शन वगैरे घेतलं नाही, त्यामुळे आपला तिथंच थांबावं लागेल. पण UPSC इथून प्रश्न विचारते स्वायत्त जिल्हा परिषदांबद्दल, ते तुम्हाला आय होप लक्षात आलं असेल. डन. बाकी हे PDF तुम्ही वाचून घेऊ शकता, करंट इश्यूज वगैरे दिलेत ते समजून जातील तुम्हाला. कारण पहा मी जर वाचायला गेलं तर हे 15 मिनिट लागतील, पण तुम्ही 5 मिनिटामध्ये हे सर्व रीड करून घ्याल. ओके, तर आता नोट्सचा पण इश्यू तुमचा सॉल्व्ह झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण इथं थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.